नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शुक्रवार आणि डेट आहे 29 मे 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:15 म्हणजे 10:15 झालेले. मी उठलो होतो 9 वाजता आणि खूप घाईघाईत फ्रेश झालो. आता मी चाललोय कुठे, डहाणूला बाय ट्रेन चाललोय. 10:45 ची ट्रेन पकडायची आहे आणि काल रात्री 2:30 झोपलोय एडिट वगैरे करून, कारण की तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल. मी 1:30 घरी आलो, नंतर व्हिडिओ एडिट केली आणि प्रोड्युसिंगला टाकून झोपलो आणि मग सकाळी 6-6:30ला उठलो आणि अपलोडिंगला टाकली होती. आता उठलो थोड्या वेळापूर्वी, थंबनेलला एडिट केला, टायटल वगैरे, आणि व्हिडिओ आता शेड्यूल वगैरे झालेले. आता फ्रेश झालोय, आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि फटाफट निघूया, म्हणजे थोड्या वेळात निघूया, कारण की अर्धा तास आहे अजून ट्रेनला आणि आपल्याला जायचं आहे उमरोली स्टेशनला. तिथून ट्रेन पकडूया आणि जाऊया डहाणूला. कशासाठी ते तुम्हाला पुढे दाखवतो. ब्लॅक कॉफी. 10:35 झालेले आहेत आणि स्टेशनवर आलेलो, पण अजून काही ट्रेन आली नाही, कारण की 10:45 ची ट्रेन आहे. आता पाहूया किती वेळ लागतो. डहाणूला अजून आम्ही पोचले नाही आणि ट्रेन थांबलेली आहे. सुशांत आणि मी कशासाठी चालले आहेत, कारण की सुशांतच्या बॉडीमध्ये आणि माझ्या बॉडीमध्ये रक्त आहे ना, रक्त तो ओव्हरफ्लो व्हायला लागला, म्हणून आम्ही थोडाफार डोनेट करायला चालले आहेत. जस्ट आम्ही पोचलो डहाणू स्टेशनला आणि आता आम्ही गाडी शोधत आहेत आम्हाला घेण्यासाठी. कोण येते का बघतात, नाहीतर सुशांत आणि मला चालत जायला लागेल. काय सुशांत? हा बघा, हा आहे माझा सर्टिफिकेट आणि हा आहे सुशांत वजे. आता आम्ही किती वाजल्यात बघा, आम्ही आलो किती वाजता होतो, 12:10 वाजलेले आहेत आणि आम्ही पूर्ण स्टेशनवर आलेले आहेत. रेकॉर्ड ब्रेकिंग ब्लड डोनेशन. काय सुशांत? फक्त 2-2.5 मिनिटं लागली. आता आम्हाला ही ट्रेन पकडण्याची आहे 12:25ची आणि मग आम्ही म्हणजे याच गाडीला आलेले आणि याच गाडीत परत चाललेत. रेकॉर्ड ब्रेकिंग टाईम. डोनेशन मस्त झालेलं आहे. आता घरी जाऊया, जेवूया. 1:05 आणि आम्ही पोचलो स्टेशनला. आता घरी जाऊ आणि जेवूया पहिले. एक गोष्ट अशी आहे की आम्ही सेकंड टाईम ब्लड डोनेट केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम पण सोबतच केलं होतं आणि आता पण सोबतच. म्हणजे आता पुढे पण बघू, आम्ही असंच ब्लड डोनेट करत राहू, कारण की कधी कधी ओव्हरफ्लो होतो आणि आम्हाला करायला लागतो ब्लड. आज जेवणामध्ये आहे राईस, बेबी शार्कची भाजी आणि बेबी शार्क फ्राय म्हणजेच मुशी. 1 वाजता घरी आलो होतो, जेवलो आणि आता वाजल्यात 3 आणि आता चाललोय पालघरला. वर उन्हात बघा, कोणी काय सनस्क्रीन, D10 वगैरे कोणी काही स्पॉन्सर करत असतील तर करून टाका. दिवसांदिवस ताप आणि चेहरा काळा होत चाललाय. करपते डायरेक्ट. सूर्य काका मागे आहेत, जाऊ द्या. पालघरला पोचू आणि मग भेटतो तुम्हाला. थोडं काम आहे, शूट आहे एक, त्यासाठी चाललोय. 4:50 झालेले आहेत आणि आमचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. आता आम्ही आहेत 5:32वर. घरी जाता जाता अजून एक काम आहे रस्त्यामध्ये, ते करून घर पे. आता मी आलोय विजय सेल्समध्ये, कारण की ही मला आयफोन घेऊन द्यायला लागलाय. है कुठे? अय बोल, देते ना घेऊन. सर्वात इम्पॉर्टंट आता माझे केस आहेत तर डिमांडिंग. मला असं वाटलेलं की मी हेअर कलर केल्यानंतर मी थोडीशी तरी फॉरेनर वाटेल, पण मी इतकी कचरा दिसणारी वाटत होतं. आता आम्ही निघत आहोत, पण हिने मला आयफोन नाही घेऊन दिलेला मिळत. का नाही घेऊन दिला? कारण की हा मला काहीतरी बोलला, आम्ही ते तुम्हाला नाही सांगू शकत. माणसं दोन तोंडी असतात. फायदा असला ना, फायदा बोलतील वा तू आज किती भारी दिसते, आणि फायदा नसेल ना बोलतील शी तू आज किती घाण. 6 वाजलेले आहेत. आता जस्ट घरी जाऊन फ्रेश झालो आणि आता चाललोय ग्राउंडवर. म्हणजे आज खेळण्यासाठी नाही, आता थोड्या वेळ अंपायरिंग करण्यासाठी चाललोय. नंतर बघू, वेळ भेटला तर खेळायला जाऊ, नाहीतर मग रात्री काहीतरी बघू. ये भी नोटिस करने का आप उनको, ये एक्चुअली वॉशिंग
9:15 वाजलेले आहेत. घरी थोड्या वेळापूर्वी आलो, फ्रेश वगैरे झालो, कारण की हेअरकट करूनच आलो. म्हणजे काय झालं, मी ग्राउंडवर गेलो होतो असंच फिरत तर मग अंपायर राहिलो. महिलांच्या मॅच चालू होते तेव्हा, तर स्टार्ट टू एंड अंपायरच होतो. मग खेळायला नाही भेटलं. मग विचार केला B.Ed करू. B.Ed करायला गेलो तर गर्दी नव्हती, तर विचार केला हेअरकट पण करून आलो. मग आता हेअरकट करून आलो, फ्रेश झालो आणि आता जेवतो आणि मग ग्राउंडवर जाऊया परत मॅच बघण्यासाठी. आता बॉक्सिंगच्या मॅच चालूच आहेत, पुरुषांच्या मॅच चालू झालेल्या आहेत, कारण की महिलांच्या मॅच 5 ते 7 पर्यंतच असतात. आणि आज दुसरा दिवस आहे, उद्या फायनल डे आहे आणि परवाला आपला गावातल्या एरियाच्या मॅच. आत्ता जेवणामध्ये चिकन फ्राय आणि चपाती. नक्कीच मला नाही तेच मात्र मंडळी आणखीन एक रिवर्सचा फटका खेळ. थोड्या वेळ ग्राउंडवर मॅच बघितली, नंतर घरी आलो. आता पुन्हा ग्राउंडवर जाण्याचा प्लॅन नाही मिळत, झोपायचा प्लॅन आहे. व्हिडिओ एडिट करतो आणि झोपतो. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आता वाजल्यात 10:50 झाले. बाय.